स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता। आज 12 जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस। हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम, चारित्र्य अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। आज आपण त्यांना राजमाता, जिजामाता, जिजाऊ, माँसाहेब इत्यादी नावांनी ओळखतो। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव तर त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई असे होते। 1605 साली जिजाबाईंचा विवाह शहाजीराजांशी दौलताबाद येथे झाला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले। त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। मुजरा माझा माता जिजाऊंना, मुजरा माझा माता जिजाऊंना, घडविले शूर शिवबाला। साक्षात होती ती आई भवानी, साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी। जिजाऊ ह्या केवळ शहाजीराजांच्या वीर पत्नी नव्हत्या, तर त्या जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशा आदर्श माता होत्या। हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवाजीराजांमध्ये पाहणाऱ्या त्या महान राष्ट्रमाता होत्या। जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्यासाठी व रयतेसाठी घडविले। त्यांनी शिवरायांना लहान वयातच रामायण महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या। त्यांनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले। 17 जून 1674 रोजी ह्या थोर महामाऊलीने स्वराज्याला पोरकं करून अखेर कायमचा निरोप घेतला। अशा या महामाऊलीला माझे विनम्र अभिवादन।